मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इथं न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्यासमोर ग्लोबस ट्रेडिंग फसवणूक प्रकरणातील मुख्य संशयित विश्वास कोळी याच्या जामीन अर्जावरील सुनावणी शुक्रवारी झाली होती. या सुनावणी दरम्यान दिघे यांनी तत्कालीन सर्व तपासी पोलीस अधिकाऱ्यांना तपासातील प्रगतीसंदर्भात विचारणा करताना खडसावलं होतं. तसंच मंगळवारच्या सुनावणीसाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह सर्व तपासी अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आजच्या सुनावणीसाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह तत्कालीन तपास अधिकारी श्रीकांत इंगवले, पल्लवी यादव, चेतन मसुटगे, विशाल मुळे हे हजर होते. सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती दिघे यांनी पोलीस अधीक्षकांची ड्युटी काय, एवढा मोठा आर्थिक घोटाळा असताना किरकोळ रोकड आणि दागिने जप्त केलेत, तपास अधिकारी गांभीर्यानं तपास करत नाहीत हे लक्षात आल्यानंतर आपण यात लक्ष का घातलं नाही, महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण कायद्याअंतर्गत वेळेत कारवाई का केली नाही, अशा शब्दात तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह सर्व तपासी अधिकाऱ्यांना खडसावलं. तसंच 19 डिसेंबरला होणाऱ्या पुढील सुनावणीच्या वेळी तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह सर्व तपासी अधिकाऱ्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायमूर्ती दिघे यांनी दिलेत. या खटल्यात गुंतवणूकदारांच्या वतीनं ॲडव्होकेट जयंत बारदेसकर, ॲडव्होकेट अहिल्या नलवडे, सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट श्रीराम चौधरी यांनी काम पाहिलं.